अजय पांचाळ, शिक्षक सरकारी माध्यमिक विद्यालय होळसमुद्र. SSLC बोर्ड परीक्षा अनुसरून आज आपण पुन्हा एक महत्त्वाचं उदाहरण शिकणार आहोत. ते आहे दोन सहनिर्देशित बिंदू दिले असतात, त्या दोन बिंदूमध्ये असणारं मध्यबिंदू त्याचे सहनिर्देशक कसे काढतात ते आज आपण या उदाहरणातून पाहू. आपल्या पुढे उदाहरण दिलेलं आहे. इथं 5,6 3,4 या दोन सहनिर्देशक बिंदूमध्ये समजा इथे हे एक पहिलं बिंदू आहे, हे दुसरं सहनिर्देशक दिलेलं आहे. ते या दोन्हीच्या मधोमध आतमध्ये असणारे हे P हे बिंदू आहे म्हणून समजून घ्या या ठिकाणी. तर याचे X आणि Y असे दोन सहनिर्देशक आपण कसे काढतात ते पाहू. तर सुरुवातीला हे जे दिलेले सहनिर्देशक आहेत ते खाली घ्यायचं आहे 5,6. त्यानंतर याला x1 यापासून काढायचा आहे. x1 म्हणजे पहिलं पद असतं याच्यातलं, आणखी y1 हे दुसरं पद असतं. त्यानंतर तसेच यापासून 3,4 तर x1 इथं काढलं जातं. x2 बरोबर k आहे 3 आणखी y2 बरोबर 4. तर या दोन सहनिर्देशक बिंदूच्या आतमध्ये असणार मध्यबिंदूच्या सहनिर्देशक काढण्याचं सूत्र आहे. सूत्र बरोबर हे P म्हणजे हे P आतमधले बिंदू त्याचे x आणखी y सहनिर्देशक, आणखी सूत्र आहे x1 + x2 डिवायडेड बाय 2 y1 + y2 डिवायडेड बाय 2. तर x1 + x2 तो वरी आहे दोन्ही किमती मी याच्यामध्ये सूत्रामध्ये ठेवतो. x1 ची किंमत आहे 5, हे 5 घेतलं, प्लस त्यानंतर x2 आहे 3 डिवायडेड बाय हे 2 सूत्रामधले 2 आहे, त्यानंतर आहे y1 ची किंमत आहे 6 प्लस y2 ची किंमत आहे 4 भागिले 2. त्यानंतर बघा बेरीज करायचं आहे. 5 + 3 म्हणजे 8/2 या दोघांची बेरीज येते 6 + 4 बरोबर 10 डिवायडेड बाय 2. त्यानंतर बघा बे का बे, बेचो 8, बे का बे, बे पंचे 10 म्हणजे P या बिंदूचे सहनिर्देशक हे 4 पलीकडचं आहे 5 असे आपल्याला मिळत आहे. धन्यवाद.